मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या जागांसंदर्भात चर्चा। राष्ट्रवादीकडून पुणे, रायगड, रत्नागिरीच्या जागेवरही दावा। विधान परिषद निवडणूक लढवण्यासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडून चाचपणी। मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर उद्या दुपारी बैठक। तर विधान परिषद निवडणुकीसंदर्भात उद्या उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। विधान परिषदेची जागा शिवसेनेला सोडू नका। छत्रपती संभाजीनगर जालन्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पदाधिकाऱ्यांची ही मागणी। सूत्रांची माहिती। सुनेत्र पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये बैठक झाल्याची सूत्रांची माहिती। तर राष्ट्रवादीची विस्कटलेली ही घडी पुन्हा एकदा नव्यानं बसणार। नवीन कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे, मुश्रीफ, अनिल पाटील यांना संधी मिळणार। सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा प्राथमिक फॉर्म्युला ठरला। सूत्रांची माहिती। तर भाजपला 12, शिवसेनेला 3 आणि राष्ट्रवादीला 2 जागा मिळण्याची शक्यता। काही जागांसाठी अदलाबदल होण्याचाही अंदाज। तर शिवसेनेचा विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर दावा। सूत्रांची माहिती। शिंदेच्या शिवसेनेचा विधान परिषदेच्या 5 पेक्षा जास्त जागांवर दावा। पक्षाची ताकद 5 जागेवर असल्यानं शिवसेना 5ही जागा लढवण्यावर ठाम। नाशिक, परभणी, ठाणे, संभाजीनगर आणि यवतमाळ या जागा लढवण्यावर शिवसेना आग्रही। सूत्रांची माहिती। 2008 मध्ये रेल्वे भरती प्रकरणात मनसेनं आंदोलन केल्याचं हे प्रकरण। तर राज ठाकरे आज सकाळी 11 वाजता ठाणे कोर्टात हजर राहणार। मागच्या सुनावणीमध्ये हा गुन्हा कबूल नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं ते पाहणं महत्त्वाचं। बांद्र्यामध्ये गरीबनगर परिसरात आजही बुलडोझर कारवाई होणार। रेल्वे रुळालगतच्या 4 ते 5 मजल्यांच्या अनधिकृत अशा घरांवर बुलडोझर चालणार। दरम्यान काल अतिक्रमण कारवाईवेळी दगडफेक, त्यानंतर पोलिसांकडून लाठी। कॉक्रोच जनता पार्टी भाजपच्या इंस्टाग्राम फॉलोअर्सच्याही पुढे। तर कॉक्रोच जनता पार्टीचे 5 दिवसात 90 लाख फॉलोअर्स। मराठी तरुण अभिजित दिपके याची ही मोहीम देशभर व्हायरल। मोदी शहांविरोधातील वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींविरोधात तक्रार। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांना गद्दार संबोधल्यानं भाजप युवा मोर्चाचे प्रवक्ते अभिषेक दुबेंकडून तिगरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्याची ही मागणी। माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांना दिलासा। उच्च न्यायालयाकडून त्यांचा गुन्हा रद्द। तर मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती सुमन श्याम यांच्या विशेष खंडपीठानं आणि जगताप यांच्या विरुद्ध दाखल गुन्हा रद्द केला। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी। तर आरोपी जयराम चाटेच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची ही शक्यता। परीक्षेच्या 1 दिवसाआधी मध्यरात्री मोटेगावकरनं उजळणीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना पेपर दिला। शिवराज मोटेगावकर विद्यार्थ्यांची उजळणी घेतानाचा हा व्हिडिओ व्हायरल। मोटेगावकरनं सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केला होता। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये लातूरमधून 3री अटक। लातूरचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयनं पुण्यात ताब्यात घेतलंय। शिरुरे यांच्यावर पेपर फोडल्याचा आरोप। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये सीबीआय आणि ईडीकडून आरोपींच्या संपत्तीची चौकशी सुरू। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून आरोपींच्या मालमत्तेची माहिती मागवली। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये विद्यार्थी आणि लाभार्थ्यांचे पालकही सीबीआयच्या चौकशीच्या जाळ्यात। मोटेगावकरला अटक केल्यानंतर पेपर घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांचीही चौकशी सुरू। पुण्यामध्ये रोज 15 ते 20 विद्यार्थी आणि पालकांची चौकशी। लातूरमध्ये औद्योगिक सहकारी संस्थेच्या भूखंडावर क्लासेसच्या इमारती थाटल्याचं समोर। संबंधित क्लासेसच्या इमारती आणि बांधकाम पाडा। आरटीआय कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकटी यांची ही मागणी। नीट पेपरफुटी प्रकरणी फेक टेलिग्राम चॅनल्सवर आता कारवाई होणार। उच्चस्तरीय बैठकीमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे कडक निर्देश। नीट परीक्षेच्या गोंधळाचा राज्यभरातील इंजिनिअरिंग, फार्मसी अभ्यासक्रमांवर थेट परिणाम। तर नीट पुनर्परीक्षा होऊन गुण जाहीर होत नाही तोपर्यंत एमएचटी सीईटी प्रवेश प्रक्रिया सुद्धा रखडणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली संध्याकाळी 5:30 वाजता मंत्री परिषदेची बैठक। बैठकीला सर्व कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित असणार। मंत्र्यांच्या कामांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल। दिल्लीमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी आज महत्त्वाची बैठक। एनटीए संचालकांना शिक्षण समितीने चर्चेसाठी बोलावलंय। समितीचे अध्यक्ष दिग्विजय सिंग यांना अध्यक्षतेखाली त्यांच्या ही बैठक होणार। नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी शुभम खैरनारला आता 5 दिवसांची सीबीआय कोठडी। सीबीआयने केलेली मागणी कोर्टाकडून मान्य। शुभम खैरनारकडे मिळालेल्या काही इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करायची आहे आणि इतर आरोपींसमोर बसवून त्याची चौकशी करायची असल्याचं सीबीआयचं म्हणणं।
कच्च्या तेलाचे दर 5% घसरले. कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल $105 तर इराण अमेरिका शांतता चर्चेच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या या दरात घसरण. मराठा समाजासाठी सरकारकडून खुशखबर. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाला 150 कोटींचा निधी. अर्थसंकल्पामध्ये महामंडळासाठी एकूण 750 कोटींची तरतूद. नियोजन विभागाकडून आता हा शासन निर्णय जारी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक होणार. बैठकीनंतर फडणवीस माध्यमांशी संवाद साधणार. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंच्या अडचणीत वाढ. विकास लवांडेंचा अंतरिम अटकपूर्व जामिनाच्या मुदतवाढीचा अर्ज कोर्टानं फेटाळला. वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी सुरू असल्याचं विधान लवांडेंनी केलं होतं. श्रीकांत शिंदे वंदे भारत ट्रेननं नाशिकमध्ये दाखल. पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद. तर आगामी विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा घेणार. पुण्यातील अक्षय म्हस्केवरील गोळीबार प्रकरणामध्ये आंदेकर टोळीच्या 6 आरोपींना अटक. तर सापळा रचून पोलिसांनी अटक केली आहे. काल सकाळी बालाजीनगर परिसरात गोळीबार झाला होता. अक्षय म्हस्केच्या हत्येप्रकरणी बंडू आंदेकर, कृष्णा आंदेकरसह 12 जणांवर गुन्हे दाखल. सहकारनगर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल. अशोक खरातला 26 मे पर्यंत ईडी कोठडी. तर समता पतसंस्थेच्या मॅनेजरच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या अकाउंट्समध्ये पैसे ठेवले. भोंदू खरातनं कोर्टात सुनावणी दरम्यान हे सांगितल्याची माहिती. नाशिकमध्ये कांदा परिस्थितीच्या पाहणीसाठी नाफेडचं केंद्रीय पथक दाखल. तर नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ही माहिती. दरम्यान कांदा उत्पादकांच्या समस्या ते जाणून घेणार. बाजार समित्यांचीही पाहणी करणार. कोल्हापूरमध्ये सचिन चव्हाणांची काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी. पोलिसांशी हुज्जत घातल्यामुळे गुन्हा दाखल होताच ही कारवाई. शहराध्यक्ष पदावर नगरसेवक प्रवीण केसरकरांची आता वर्णी. तर काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी आमदार सतेज पाटलांची फेरनिवड. 13 वर्षांनंतर नागपूर शहराला मिळाला नवीन काँग्रेस अध्यक्ष. प्रफुल्ल गुडधे यांच्याकडे आता नागपूर शहर अध्यक्षाची जबाबदारी. आमदार विकास ठाकरे यांच्या दीर्घ काळानंतर आता गुडधे यांनाही सवळमध्ये मुलाकडून वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपनं वार. अचानक कोणतंही कारण नसताना हल्ला केलेल्या मुलाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजीनगर भुयारी मार्ग परिसरात उघड्या चेंबरमध्ये दुचाकी कोसळली. तर सुदैवानं या अपघातामध्ये दुचाकी चालक अगदी थोडक्यात बचावला. या घटनेनंतर नागरिकांचा प्रशासनाविरोधात संताप.